दरवर्षी 26 जानेवारीला भारत फक्त प्रजासत्ताक दिन साजरा करत नाही, तो एक सण साजरा करतो, लोकशाहीचा सण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हा दिवस 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? टँक कर्तव्यपथावरून का प्रदर्शन करतात? आणि पंतप्रधान शहीदांना मानवंदना का देतात? चला तर मग आज आपण इतिहासाच्या प्रवासात जाऊन प्रजासत्ताक दिनाचा इतिहास, अर्थ आणि पंतप्रधानांची भूमिका समजून घेऊया. तर प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? प्रजा म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे अधिकार, म्हणजेच लोकांच्या हातात सत्ता असणे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण केवळ स्वातंत्र्य पुरेसे नव्हते. जवळजवळ 2 वर्षे 11 महिने भारताने जगातील सर्वात लांब संविधान तयार करण्यासाठी मेहनत घेतली आणि शेवटी 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. पण एक प्रश्न पडतो की प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट ऐवजी 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? कारण 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. हा दिवस परकीय सत्तेला नकार देण्याचे प्रतीक होता. म्हणूनच संविधानासाठी हाच दिवस निवडून भारताने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात, पण पंतप्रधान हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संसदीय व्यवस्था यांचा पाया घातला गेला. दरवर्षी पंतप्रधान शहीदांना मानवंदना देतात, राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतात, भारताची एकता आणि शक्ती दाखवणाऱ्या संचलनाचे नेतृत्व करतात. लाल बहादूर शास्त्रींपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत, मनमोहन सिंग ते नरेंद्र मोदी, प्रत्येक पंतप्रधानांनी या दिवसाला राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. अलीकडच्या काळात प्रजासत्ताक दिन अधिक सर्वसमावेशक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनी विविध राज्यांची संस्कृती दाखवली जाते. महिलांचा वाढता सहभाग दिसतो. स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला जातो. आज प्रजासत्ताक दिन फक्त एक सोहळा नाही, तर भारताची शक्ती आणि प्रगती दर्शवतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर संचलने होतात. हे संचलन केवळ प्रदर्शन नाही, ही भारताची कथा आहे. मिसाईल्स आणि टँक आपली संरक्षण क्षमता दाखवतात, तर सांस्कृतिक चित्ररथ आपली विविधता दर्शवतात. प्रजासत्ताक दिन केवळ संचलनापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्याला समानता, न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही यांची आठवण करून देतो. तुम्हाला माहिती आहे का, भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन आजच्यासारखा भव्य नव्हता. 1950 साली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद घोडागाडीवरून राजपथावर आले होते. आज जिथे टँक आणि क्षेपणास्त्रे दिसतात, तिथे कधी काळी साधेपणा आणि समृद्ध भारताची स्वप्ने होती. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला एक परदेशी प्रमुख पाहुणा असतो. यावर्षी 26 जानेवारी 2026चे प्रमुख पाहुणे असतील उर्सुला व्हॅन डेर लीन, जे प्रेसिडेंट आहेत युरोपियन कमिशनचे. त्याचबरोबर अँटोनिया कोस्टा, जे प्रेसिडेंट आहेत युरोपियन काउन्सिलचे. यामागचा संदेश स्पष्ट आहे. भारत फक्त शक्तिशाली नाही, तर जागतिक नेतृत्व करणारा देश आहे. प्रजासत्ताक दिन हा सरकारचा उत्सव नाही, तर जनतेचा उत्सव आहे. कारण संविधानाने देश चालवण्याची ताकद थेट जनतेच्या हातात दिली आहे. भारत महान आहे, फक्त नेत्यांमुळे नाही, तर जबाबदार नागरिकांमुळे. म्हणूनच या प्रजासत्ताक दिनी फक्त टीव्हीवर संचलन पाहू नका. संविधानाचा सन्मान करा, बलिदानाची आठवण ठेवा आणि एक जबाबदार नागरिक बना. आपल्या प्रजासत्ताक दिनाबद्दल काही रंजक गोष्टी किंवा माहिती जर तुम्हाला माहिती असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.